आणि मुलगी 1.5 वर्षाची असतानापासून तयारी चालू केली. 2021 पासून तयारी चालू केली मी. त्यानंतर 2021ला मी जेव्हा फर्स्ट टाइम तयारी चालू केली, अगदी शून्यातून, माझं असं काहीही एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाही. एज्युकेशनमध्ये जवळपास 3-4 वर्षाचा गॅप झालेला आणि आधार कुणाचाच नाही. लग्न सगळ्यांच्या विरोधात केल्यामुळं सासर नाही, माहेर नाही. त्या 8 वर्षापासून घरच्यांपासून जिथे मी दूर राहिले, वडिलांचं नेहमी एकच वाक्य असायचं, तू माझ्यासाठी मेली, तू माझ्यासाठी मेली. एवढंच इच्छा होती की त्यांनी कधी तरी गर्वाने म्हणावं की ही माझी मुलगी आहे म्हणून. ह्या गोष्टीसाठी मी उभं टाकले. ती पहिली कंबाईन दिली एमपीएससीची. एमपीएससीच्या पहिल्या कंबाईनमध्ये आजही माझ्याजवळ रिझल्ट आहे. पहिल्या कंबाईनला मला 20 मार्क आले अक्षरशः. मी माझा अभ्यास करताना वेळेची खूप कमतरता होती. असं नाही की मला वेळ लॅबमध्ये दिवसभर भेटायचा. माझे मिस्टर आणि मीच असल्यामुळे मग त्यांनी कामाला जायचे तेव्हा मी मुलीला सांभाळणार आणि जेव्हा मी लॅबला यायचे तेव्हा त्यांनी सांभाळणार, असा आमचा रोजचा शेड्यूल ठरलेला. कारण आपण लॅबमध्ये 10 तास 12 तास बसलो याला महत्त्व नाही आहे. आपण किती वेळ अभ्यास केला त्या गोष्टीला महत्त्व आहे. आणि रिझल्ट तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनीच येतो असं मला तरी वाटतं. माझ्या वडिलांचा पण हाच दृष्टिकोन होता की आता तुझं लग्न झालं, लेकरू झालं तर तुझा प्रवास शिक्षणाचा संपला, पण जिथून संपला होता